महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र विभागामार्फत विभागीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा व नवीन कार्यकारिणी कार्यक्रम आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता पाचोरा शहरातील स्वामी लॉन्स येथे पार पडला। यात विठ्ठलराव मराठे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। मराठे साहेब, आपली उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे पत्रकार संघाच्या, काय सांगाल? नमस्कार, मी विठ्ठलराव मराठे। आज रोजी पाचोरा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनात श्री महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष आरुटे साहेब यांच्या हस्ते आज माझी जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा अध्यक्षपदी सर्वानुमते आज नियुक्ती करण्यात आलेली आहे। ती नियुक्ती झाल्या असल्या कारणाने पाचही जिल्ह्यांना न्याय देण्याचा आपण पत्रकारांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। या पत्रकार संघटन वाढवण्यासाठी व पत्रकारांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत। तसेच या पत्रकार संघात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार व अहिल्यानगर कुठे काही विस्कळीत झालेली संघटना सगळ्यांना पुन्हा एकत्र आणून शासन दरबारी जे काही पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील आपण मुख्यमंत्री महोदयांकडे मांडणी करून योग्यरीत्या पत्रकारांना, काही ज्येष्ठ पत्रकारांना जे मासिक वेतन असतं, ते ॲक्रेडिटेशन कार्डचा प्रश्न आहे, एक पत्रकार कॉलनीचा प्रश्न आहे, असे अनेक पत्रकारांच्या समस्या आहेत ते आपण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यापदी नियुक्त झाल्यामुळे अध्यक्ष म्हणून मी ते सोडवण्यासाठी बांधील असणार आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।